हॅलो स्टुडंट्स, आणि आज आपण ETS नंतरचा हा पार्ट कव्हर करूयात. राईट, ETS नंतर NaDH2 FADH2 या दोन शब्दांचा आपण लॉंग फॉर्म बघूया. N फॉर निकोटिनामाइड, adenine dinucleotide. This is the long form of NADH2 dinucleotide, and this is flavin adenine dinucleotide. आता enzymes, coenzymes ह्या terms, what are enzymes? Enzymes are biological catalyst. आणि coenzymes कशाला म्हणतो आपण उल्लेख केलेला आहे FAD आणि NAD. These are enzymes. तर एन्झाईम्स म्हणजे एन्झाईम म्हणजेच बायोलॉजिकल कॅटलिस्ट, हे तुम्हाला कळत आहे. पण कोएन्झाईम्स म्हणजेच काय? आता एन्झाईम जे असतील त्या एन्झाईमचं नेचर काय? एन्झाईम्स आर प्रोटीन, राईट. बट कोएन्झाईम्स आर नॉन प्रोटीन पार्ट दॅट इज असोसिएटेड विथ युअर एन्झाईम. म्हणजेच कोएन्झाईम्स आर नॉन प्रोटीन पार्ट्स attached to proteins. Proteins म्हणजेच enzymes, कारण enzymes are proteins, right? मग coenzymes are non-protein parts attached to enzyme. Clear this? Now, next was your ATP. What is the long form of ATP? Adenosine. आपण एक त्याचं स्ट्रक्चर बघू. Adenosine स्ट्रक्चर आपण इथे काढतोय. ठीक आहे, हे कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही म्हणणार ॲडिनोझिन स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि ॲडिनोझिन कशापासून बनलेला आहे? तर दिस इज युअर ॲडेनिन, दॅट इज नायट्रोजनस बेस. दिस इज ॲडेनिन अँड दिस शुगर इज पेंटोज शुगर. या कम्प्लीट स्ट्रक्चरला तुम्ही ॲडिनोझिन म्हणणार आणि त्याला अटॅच असणारे ट्रायफॉस्फेट ग्रुप्स. आणि कम्प्लीट स्ट्रक्चर आता तुमचं काय झालंय? ॲडिनोझिन ट्रायफॉस्फेट्स. वेल, अगोदर आपण कव्हर केलंय की एटीपी इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी ऑफ सेल. एनर्जी करन्सी का म्हणतोय आपण? कारण आपल्या सेल्स मध्ये, मायट्रोकॉन्ड्रियामध्ये जीही एनर्जी लिबरेट होणार, तर दॅट लिबरेटेड एनर्जी वुड बी इन द फॉर्म ऑफ एटीपी. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी. आता ही एनर्जी जर एटीपी पासून आपल्याला मिळणार, म्हणजे एटीपी नीड्स टू ब्रेक डाऊन, त्याला ब्रेकडाऊन होणं गरजेचं आहे. तर ब्रेकडाऊन होणार म्हणजेच एनर्जी रिलीज होणार. तर ती रिलीज होणारी एनर्जी कुठे स्टोअर असणार? फॉस्फेट बॉन्ड्स मध्ये. या फॉस्फेट ग्रुप्सच्या मध्ये हे जे बॉन्ड्स तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर असेल. आता इथे 3 बॉन्ड्स आहेत. त्या रायबो शुगरला अटॅच असणाऱ्या फॉस्फेट ग्रुपचा हा पहिला बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड अँड दिस वन इज अ थर्ड बॉन्ड. तर या 3 बॉन्ड्स पैकी दुसरा आणि तिसरा याच्यामध्ये मॅक्सिमम स्टोरेज ऑफ एनर्जी इज दॅर. म्हणजे जर तुम्हाला मॅक्सिमम एनर्जी ऑब्टेन करायची असेल तर सेकंड आणि थर्ड बॉन्ड हे बॉन्ड्स तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी प्रोव्हाइड करणार, राईट. मग एटीपी स्ट्रक्चर जेव्हा ब्रेक होईल तर त्याच्यापासून जो प्रॉडक्ट आपल्याला मिळणार तो कुठला असणार? एडीपी. दिस इज ट्रायफॉस्फेट, दिस इज बायफॉस्फेट और डायफॉस्फेट. डाय मीन्स 2 अँड ट्राय मीन्स 3. कारण ब्रेक झाल्यानंतर एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडून जाणार. आणि दिस इज युअर पीआय मीन्स व्हॉट? इट इज इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ठीक आहे, होप दॅट हे स्ट्रक्चर तुम्हाला कळालं असेल अँड हाऊ एनर्जी इज लिबरेटेड अँड फ्रॉम विच पार्ट ऑफ दिस ॲडिनोझिन ट्रायफॉस्फेट और फ्रॉम विच बॉन्ड दिस इज लिबरेटेड. You must have got it, right? So these 2 bonds are responsible for maximum liberation of energy. Now next is your when आपण बोललो की सबस्ट्रेट म्हणून आपण रेस्पिरेशन मध्ये वापरतोय, तर सबस्ट्रेट मध्ये वापर जो होणार, तर सगळ्यात जास्त वापर होणारा सबस्ट्रेट असेल तो कार्बोहायड्रेट. वेल, सो कार्बोहायड्रेट is the first substrate to be used in body for immediate production of energy. कशापासून एनर्जी मिळणार आपल्याला? ग्लुकोज पासून एनर्जी मिळणार. आपण कन्सिडर करू की आपण आता फास्टिंग करतोय, आपण आता उपवास करतोय, राईट. तर त्यावेळी आपल्या बॉडी मधलं ग्लुकोज, बॉडी मीन्स काय? ब्लड मधलं ग्लुकोज आता कमी होत जाणार. आता एक्स्ट्रा जे ग्लुकोज होतं ते ग्लुकोज कशामध्ये स्टोअर झालेलं होतं? ग्लायकोजन मध्ये. ग्लुकोज इट इज सिंपल शुगर अँड नाव कॉम्प्लेक्स शुगर मध्ये ही कन्वर्ट होणार. complex sugar in case of plant is in case of animal it is glycogen, and in case of plants
इट इज स्टार्च. हा कॉम्प्लेक्स शुगर आहे. परत रिपीट करू, कार्बोहायड्रेट हा सबस्ट्रेट म्हणून काम करतोय रिस्पिरेशन म्हणजे ज्याचं ब्रेकडाऊन होणार. सबस्ट्रेट मीन्स अगेन विच ब्रेक्स डाऊन, राईट. ब्रेकडाऊन झाला म्हणजे ग्लुकोज ब्रेकडाऊन होतोय, ग्लुकोज ब्रेकडाऊन होणार आणि आपल्याला काय मिळणार, एनर्जी मिळणार. आता आपल्या बॉडीमध्ये जे काय ग्लुकोज प्रेझेंट असेल, आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये जितके ग्लुकोज प्रेझेंट असेल ती आपली बॉडी त्याचा यूज करणार आणि एक्स्ट्रा ग्लुकोज जे झालेलं आहे ते बॉडी एलिमिनेट करून देईल का? नो, दॅट एक्स्ट्रा ग्लुकोज विल नॉट बी एलिमिनेटेड. म्हणजे बॉडीच्या बाहेर ते एक्स्ट्रा झालेलं ग्लुकोज जाणार नाही, बट इट विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स शुगर दॅट इज ग्लायकोजन. आता ग्लायकोजन कुठे स्टोअर होणार, तर इट विल स्टोअर इन युअर मसल्स अँड लिव्हर. ठीक आहे. आता असं समजूयात आपण की आपण फास्टिंग करतो, उपवास करतोय, ग्लुकोज ब्लड मधला कमी झालाय. आता ह्या मसल्स आणि लिव्हर मधून ग्लायकोजन परत ब्रेक होणार आणि ब्रेक झालेल्या ग्लायकोजन पासून आपल्याला परत ग्लुकोज मिळणार आणि हे ग्लुकोज आता संपून गेलाय. तर नेक्स्ट सोर्स ऑफ एनर्जी फॉर अस ऑर एनिमल्स वुड बी लिपिड्स. लिपिड्स ब्रेक होतील म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार, फॅटी ऍसिड्स प्लस ग्लिसरॉल. ग्लिसरॉल ओएल ग्रुप याच्यामध्ये आहे, तर यालाच आपण म्हणू अल्कोहोल. म्हणजे फॅटी ऍसिड बनले कशाने, तर फॅटी ऍसिड इज अ कॉम्बिनेशन ऑफ लिपिड्स कशाने तयार झाले, फॅटी ऍसिड प्लस अल्कोहोल. एक पर्टिक्युलर त्याच्यामध्ये बॉन्डिंग प्रेझेंट असेल आणि या बॉन्ड्सनी आता तुमचे लिपिड्स तयार झाले. आता हे जे लिपिड्स आहेत हे एनर्जीचा सोर्स, पुन्हा नंतर कार्बोहायड्रेट नंतर. आता या एनर्जी सोर्स सोडून या लिपिड्सचा बॉडीमध्ये काही फायदा आहे का, तर यस, डायजेशन ऑफ लिपिड. आता लिपिड काय झालंय, डायजेस्ट झालंय. डायजेस्ट झालंय म्हणजे वेगळं काहीच नाही, ज्याच्यापासून लिपिड तयार झालं त्याच्यापासून ते प्रॉडक्ट बाहेर पडले. म्हणजे फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल यांच्यापासून लिपिड तयार झालं, तर लिपिडचं डायजेशन झालं, दॅट मीन्स फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मिळाले. क्लिअर. आता हा फॅटी ऍसिड काय करणार की याचं कन्व्हर्जन आता ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होणार. आपण तसंही डिफरन्शिएटिंग पॉईंट जेव्हा बघू एरोबिक आणि अनएरोबिक रिस्पिरेशनचे, त्याच्यामध्ये ही स्कीम येणार आहेच. तरी सुद्धा ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये जाणार, नंतर हा क्रेब्स सायकल मध्ये एंट्री करणार म्हणजे टीसीए सायकल, आणि त्याच्यानंतर फायनली तुम्हाला CO2 प्लस H2O प्लस एनर्जी मिळणार. ठीक आहे. सो दिस इज हाऊ द पाथ ऑफ दिस फॅटी ऍसिड विल बी देअर इन एक्सट्रॅक्शन ऑफ एनर्जी. एनर्जी मिळवण्यासाठी हा पाथ फॉलो करणार. सेकंड थिंग, या लिपिड्सचा वापर किंवा फॅटी ऍसिडचा वापर, लिपिड्सचा वापर कशासाठी होणार की आपली जी सेल असेल तर सेल मेम्ब्रेन बनवण्यासाठी याचा वापर आपण करणार. सेल मेम्ब्रेनचं नेचर काय असणार, फॉस्फोलिपिड्स, म्हणजे लिपिड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजेच लिपिड्स इन अवर बॉडी आर युजफुल इन सिंथेसाइजिंग सेल मेम्ब्रेन. सेकंड थिंग, सेल मेम्ब्रेन सोबतच आपले जे न्यूरॉन्स असतील तर न्यूरॉन्सला एक त्याचा पार्ट कुठला असतो, एक्झॉन. आणि एक्झॉन इट इज कव्हर्ड, तर त्या कव्हरला तुम्ही काय म्हणता, शीथ, एक्झॉनल शीथ. तर ह्या शीथचं नेचर सुद्धा कसं असणार आहे, लिपिड. म्हणजे न्यूरॉन्सचं कव्हरिंग बनवणे हे सुद्धा काम कोण इथे करणार, लिपिड्स करणार. तर दीज आर वेरियस फंक्शन्स ऑफ लिपिड्स दॅट इट परफॉर्म्स इन अवर बॉडी, राईट. नेक्स्ट इज थर्ड पार्ट आपण बोलू. आता लिपिडही कमी झाले बॉडीतले असं आपण एक समजू. तर त्याच्यानंतरचा जो सबसेट किंवा सोर्स ऑफ एनर्जी असणार तो कुठला असेल, प्रोटीन्स. तर प्रोटीन कशापासून बनलेले आहे, तर प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. वेगवेगळे अमिनो ऍसिड्स. नाउ देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ 20 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स. म्हणजे 20 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत की ज्याच्यापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रोटीन्स तयार होतील. क्लिअर. आता हे अमिनो ऍसिड्स एकत्र येतील. फॉर एक्झाम्पल दिस इज वन अमिनो ऍसिड 1, अमिनो ऍसिड 2, अमिनो ऍसिड 3 अप टू व्हेरियस अमिनो ऍसिड. फॉर एक्झाम्पल अमिनो ऍसिड 20. असे एक आपण ग्रह्य धरू की अमिनो ऍसिड 1 पासून 20 पर्यंत एक प्रोटीनची चेन तयार झाली. ठीक आहे. तर हे अमिनो ऍसिड एकमेकाला अटॅच होतील, तर त्यांच्यामध्ये बॉन्ड प्रेझेंट असेल आणि तो बॉन्ड म्हणजेच पेप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. तर पेप्टाइड बॉन्डने प्रोटीन्स तयार होणार. म्हणून ही जी कंप्लीट चेन असेल, प्रोटीनच्या चेनला तुम्ही काय बोलू शकता, पॉलीपेप्टाइड चेन, राईट. नाव प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. म्हणजेच प्रोटीन्स जेव्हा ब्रेकडाऊन होतील, असं लिहू आपण की अमिनो ऍसिड पासून प्रोटीन तयार झाले, तर प्रोटीनचं जर डायजेशन झालं किंवा ब्रेकडाऊन जर झालंय तर आपल्याला काय मिळणार, ऑब्व्हियसली अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. आता अमिनो ऍसिडचा जो सोर्स आहे, ठीक, तर अमिनो ऍसिडचा सोर्स किंवा प्रोटीनचा सोर्स म्हणू आपण, हा प्रोटीन, सोर्स ऑफ प्रोटीन. अॅनिमल पासून सुद्धा आपण प्रोटीन्स मिळवणार आणि जे अॅनिमल्स पासून प्रोटीन मिळतील त्या प्रोटीन्सला आपण म्हणणार फर्स्ट क्लास प्रोटीन्स.
फर्स्ट क्लास प्रोटीन्स म्हणजे त्यांची न्यूट्रिशनल कॅपेबिलिटी इज मोर, राईट. नंतर प्रोटीन्स मिळण्याचे दुसरे सोर्सेस कुठले असतील आपल्याकडे? पल्सेस असतील, नॉन व्हेजिटेरियन अॅनिमल मध्ये आलंय. नंतर एग्ज असतील, ठीक आहे. देन युअर मिल्क, फिशेस एक्सेट्रा. हे these are various sources from which we can get protein. So this is first class protein, clear, which is obtained from your animal source. आता प्रोटीनचे प्लांट लागतात. आता हे प्रोटीन्स फॉर एक्झाम्पल हे सगळे प्रोटीन्स आपण खाल्ले, कशापासून बनलेले आहेत? प्रोटीन, अमिनो ऍसिड्स. त्यांचं कन्व्हर्जन कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये झालं म्हणजे प्रोटीन्स मध्ये. आता आपण या स्वरूपात प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये आले म्हणजेच यांचं काय होणार बॉडीमध्ये? इट विल बी डायजेस्टेड, म्हणजे यांचं डायजेशन आपल्या बॉडीमध्ये होणार. डायजेशन होणार म्हणजे अल्टिमेटली वी विल गेट अगेन अमिनो ऍसिड्स, अँड नाउ दीज अमिनो ऍसिड्स विल बी युटिलाइज्ड फॉर preparation of different kind of protein which are required by different parts of our body, right? So we were talking about the substrate, that is energy sources. तर सगळ्यात अगोदरचा सोर्स जो बॉडी वापरेल तो सोर्स कुठला असेल? कार्बोहायड्रेट. सेकंड सोर्स कुठला असणार? लिपिड्स. अँड थर्ड सोर्स वुड बी युअर प्रोटीन्स. क्लिअर? सो नेक्स्ट पार्ट इज anaerobic respiration in microorganisms. Anaerobic respiration in microorganisms or bacteria simply. बॅक्टेरियामध्ये अनएरोबिक रिस्पिरेशन होत आहे, आपण बघितलं ऑलरेडी. तर बॅक्टेरियामध्ये जे रिस्पिरेशन अनएरोबिक असेल दॅट मीन्स व्हॉट की देर इज अ ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन तिथे प्रेझेंट नाही. ह्या केसमध्ये आता देर इज अ बेसिक डिफरन्सेस, वी ऑलरेडी हॅव सीन इट. आता अनएरोबिक रिस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन नाहीये. पहिली स्टेप जी दोन्ही रिस्पिरेशन साठी कॉमन होती ती स्टेप होती आपली ग्लायकोलायसिस. म्हणजे ग्लायकोलायसिस एरोबिक रिस्पिरेशन मध्ये सुद्धा कॉमन प्रोसेस आणि अनएरोबिक रिस्पिरेशन मध्ये सुद्धा फर्स्ट कॉमन प्रोसेस. ग्लायकोलायसिस झालंय, आपल्याला काय मिळेल आता? फायनली वी विल गेट पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड झाल्यानंतर पायरुविक ऍसिडचं आता काय होणार? फर्मेंटेशन. म्हणजेच आपण म्हणू शकतो की अनएरोबिक रिस्पिरेशन मध्ये फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलायसिस अँड सेकंड स्टेप इज फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन होणार म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुठले बदल येतील, राईट? जसं की एरोबिक रिस्पिरेशन मध्ये जेव्हा प्रोडक्ट हा ब्रेकडाऊन झाला, तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर वी वेर एबल टू सॉर्ट मॅक्सिमम एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे 38 एटीपी आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले होते. आणि द प्रोडक्ट्स लिबरेटेड ऑर रिलीज्ड वेर CO2 अँड H2O. H2 आणि CO2 त्याच्यापासून आपल्याला बाहेर पडला होता. पण फर्मेंटेशन मध्ये देर इज अ डिफरंट केस, राईट? तर फर्मेंटेशन मध्ये एक तर ऑर्गेनिक ऍसिड्स तयार होतील, वन थिंग, और त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार होईल किंवा व्हायटॅमिन्स तयार होतील. किंवा एक एक्झाम्पल आपण घेऊ की एन्झाइम्स आर ऑल्सो प्रिपेअर्ड बाय दिस फर्मेंटेशन प्रोसेस. तर हे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रोडक्ट आपल्याला कुठल्या प्रोसेसने मिळत आहेत? तर अनएरोबिक रिस्पिरेशन विच इज टेकिंग प्लेस इन बॅक्टेरिया म्हणा किंवा ईस्ट म्हणा. ईस्ट इज अ फंगस. तर ऑर्गॅनिक ऍसिड जे मिळणार आपल्याला, तर ऑर्गॅनिक ऍसिड कुठला असणार? लॅक्टिक ऍसिड. आणि अल्कोहोल मध्ये इथेनॉल. मग याच फर्मेंटेशनला असं फर्मेंटेशन ज्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड मिळेल त्याला आपण म्हणणार लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. प्रोसेस कुठली झाली आहे? अनएरोबिक रिस्पिरेशन. नंतर फॉर एक्झाम्पल इथेनॉल मिळतोय, अल्कोहोल मिळतोय, तर आता तुम्ही काय म्हणणार याला? अल्कोहोलिक फर्मेंटेशन. प्रोसेस कुठली आहे? अगेन सेम, दॅट इज अनएरोबिक रिस्पिरेशन. So this is how fermentation or anaerobic respiration takes place in bacteria. आता हा मुद्दा येतोय की फक्त बॅक्टेरियामध्येच अनएरोबिक रिस्पिरेशन होईल का? यस, बॅक्टेरियामध्ये होणार आहे. इट इज कंपल्सरी. वाय? बिकॉज दे डू नॉट मेक यूज ऑफ ऑक्सिजन. पण हायर प्लांट्स मध्ये सुद्धा, फॉर एक्झाम्पल प्लांट्स आणि अॅनिमल्स यांच्यामध्ये सुद्धा अनएरोबिक रिस्पिरेशन होईल, बट अंडर सर्टेन कंडिशन्स. कुठली कंडिशन? वेन body of plant or animal would have less oxygen available. जेव्हा प्लांट किंवा एनिमल बॉडीमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडेल त्या केसमध्ये प्लांट आणि एनिमल्स मध्ये सुद्धा अनएरोबिक रिस्पिरेशन होणार. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल प्लांट्स मध्ये असेल तर त्याचा एक्झाम्पल काय घेऊ आपण? एखादी जर्मिनेटिंग सीड असेल. जर्मिनेटिंग सीड म्हणजे काय? ज्या सीड पासून आता रोपटं तयार होणार, प्लांटलेट तयार होणार. जर्मिनेटिंग सीड जी असेल
आणि ती सपोज इट इज प्रेझेंट अंडर वॉटर सरफेस, पाण्याच्या खाली प्रेझेंट असेल, तिथे ऑक्सिजन आहे का? आहे, परंतु इट इज इन व्हेरी लेस ट्रेस अमाउंट वी कुड से की 20 टाइम्स लेसर दॅन द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. 20 पट ॲटमॉस्फेअरपेक्षा पाण्यामध्ये ऑक्सिजन हा कमी पडेल. त्या केसमध्ये ऑक्सिजन कमी पडतोय, म्हणजेच या प्लांट्समध्ये कुठलं रिस्पिरेशन होणार? अनएरोबिक रिस्पिरेशन. सेकंड थिंग, ॲनिमल्सच्या केसमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. मसल्समध्ये वेन यू अंडरगो स्ट्रिन्युअस एक्सरसाइज, खूप जास्त एक्सरसाइज तुमच्या शरीराला झाली, बॉडीला झाली आहे, तुम्ही खूप जास्त रनिंग केली आहे, खूप जास्त व्यायाम केलाय किंवा खूप जास्त फिजिकल वर्क केलंय, त्या केसमध्ये तुमच्या बॉडीला ऑक्सिजन डिमांड अँड सप्लाय याच्यामध्ये ही चेन डिस्टर्ब होऊन जाणार, राईट? तर ऑक्सिजनची कमतरता पडेल. त्यावेळी मसल्समध्ये लॅक्टिक ऍसिड जमा होणार. काय होईल? लॅक्टिक ऍसिड कशाचा प्रोडक्ट आहे? फर्मेंटेशन प्रोडक्ट, म्हणजेच अनएरोबिक रिस्पिरेशन. कुठे जमा होतोय? मसल्समध्ये. अँड दॅट्स वाय यू गेट फिलिंग ऑफ फटीग, तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटेल. तर दिस इज अबाउट anaerobic respiration in case of bacteria. Now we will differentiate aerobic respiration with anaerobic respiration and its products formed and various substrates which take part in these processes. तर आपण फर्स्ट रीडिंग घेऊ aerobic respiration and second is your anaerobic respiration. ठीक है? एरोबिक रिस्पिरेशन आणि अनएरोबिक रिस्पिरेशन डिफरन्शिएटिंग पॉईंट तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन लागेल, याच्यामध्ये ऑक्सिजन लागणार नाही. परंतु आता डायरेक्टली आपण याच्या स्टेप्स कुठल्या होतात ते बघू आणि सबस्ट्रेट कुठल्या याच्यामध्ये वापरले जातील ते बघू. तर याच्यामध्ये सबस्ट्रेट आपण घेऊ ग्लुकोज वॉज अ सबस्ट्रेट, राईट? प्रोटीन्स वेअर सबस्ट्रेट और फॅट्स वेअर सबस्ट्रेट. ग्लुकोज काय होणार? ग्लुकोजचा इट विल अंडरगो विच प्रोसेस? ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसचा प्रोडक्ट काय असणार? पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड नंतर कुठला प्रोडक्ट तयार होतोय? तर ऍसिटिल कोएन्झाइम ए. लिंक रिएक्शनने बघितलेलं आहे आपण. ऍसिटिल कोएन्झाइम ए याच्यामध्ये तयार झालाय. ऍसिटिल कोएन्झाइम ए कशामध्ये एंट्री केली आहे? क्रेव्स सायकल और वन्स अगेन TCA सायकल. आणि नाउ वी गॉट एनर्जी इन द फॉर्म ऑफ CO2 H2O प्लस ATPs. क्लियर दिस? नाउ नेक्स्ट सबस्ट्रेट इज युअर प्रोटीन. प्रोटीन कशापासून बनलेले आहेत? ऑलरेडी बघितलंय आपण, अमिनो ऍसिड्स. आता प्रोटीन्स ब्रेक होऊन अमिनो ऍसिड तयार होतील आणि अमिनो ऍसिड विल कन्वर्ट इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए. सिमिलरली फॅट्स कशापासून बनलेले आहेत? फॅट्स और लिपिड्स, फॅटी ऍसिड्स प्लस ग्लिसरॉल. नाउ दिस फॅटी ऍसिड विल अगेन कन्वर्ट इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए. फॅट्स घ्या, ग्लुकोज असू द्या किंवा प्रोटीन्स असू द्या, या तिन्ही केसमध्ये कॉमन प्रोडक्ट कुठला येतो? ऍसिटिल कोएन्झाइम आहे. आणि ऍसिटिल कोएन्झाइमने कशामध्ये एंट्री केली? TCA सायकल मध्ये. आणि त्या तिघांपासून सुद्धा आपल्याला कोणते प्रोडक्ट मिळत आहेत? CO2 H2O and ATP. दिस इज अबाउट द एरोबिक रिस्पिरेशन. क्लियर दिस? नाउ अनएरोबिक रिस्पिरेशन. अनएरोबिक रिस्पिरेशन मध्ये विल कन्सिडर दिस इज ग्लुकोज. दोन्ही रिस्पिरेशन असतील तर त्याच्यामध्ये कॉमन प्रोसेस कुठली आहे? ग्लायकोलायसिस. त्याच्यापासून काय तयार होणार आपल्याला? पायरुविक ऍसिड. And this will undergo which process? Fermentation process. आता या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन झालंय, म्हणजेच कुठलं रिस्पिरेशन झालंय आता याच्यामध्ये? अनएरोबिक रिस्पिरेशन. क्लिअर? आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतील. आपण ऑलरेडी बघितलंय काय मिळतील याच्यामध्ये. लॅक्टिक ऍसिड असू शकेल किंवा तुमचं अल्कोहोल असेल असू शकेल, अल्कोहोलिक फर्मेंटेशन, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. आणि लॅक्टिक ऍसिड जे बनणार ते लॅक्टिक ऍसिड कुणापासून बनणार? इट विल बी मेड बाय द ऍक्शन ऑफ बॅक्टेरिया. आणि इथे जो अल्कोहोल तयार होतोय तर अल्कोहोल इज प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट अँड ईस्ट इज फंगस. सो दीज आर डिफरन्सेस इन केस ऑफ एरोबिक अँड अनएरोबिक रिस्पिरेशन. याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल पॉईंट आपण असा घेऊ की लॅक्टिक ऍसिड हाय फर्मेंटेशनचा प्रोडक्ट आहे, म्हणजे अनएरोबिक रिस्पिरेशनने, आणि अल्कोहोल सुद्धा अनएरोबिक रिस्पिरेशनने तयार होतोय. परंतु एक लक्षात घ्या की लॅक्टिक ऍसिड मध्ये डिकार्बोक्सिलेशन इज ऍबसेंट. लॅक्टिक ऍसिड तयार होते वेळी डिकार्बोक्सिलेशन स्टेप इज ऍबसेंट, म्हणजेच नो रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही, जो की अल्कोहोलिक फर्मेंटेशन मध्ये बाहेर पडेल. राईट? क्लिअर अप टू दिस? ओके. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ we will see
the next topic that is included in your chapter, right? Thanks.